श्लोक घेऊ डायरेक्ट तुम्ही आवाज वाढवा फक्त. आवाज येतोय हा. आवाज आहे ना नाही, परवा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसाद परम शांतीम स्थानं प्राप्स्ये शाश्वतम. स्थानं प्राप्स्येशी शाश्वतम. तर हा जो सेवेकरता घेतलेला जो श्लोक आहे तो 18व्या अध्यायामधील 62वा श्लोक आहे. तर आज अत्यंत मार्मिक दिवस आहे. दुग्धरा काय दुग्धरा हे काय ते दुग्ध शर्करा योग आहे आज. कारण की आज एकादशी पण आहे आणि सोमवार पण आहे. त्यामुळे आज दुधात साखर पडली असं मला लागेल. आणि त्यात म्हणजे माझं एवढं आकडं प्रयोजन तुम्हाला ऐकायला भेटेल. आज बाबाजीची सेवा नाही आहे सांगण्याचा प्रयत्न करते. बाबाजींची सेवेचं फळ आपलं एवढं आकडं कसं तरी तोडकं मोडकं. तर हा जो श्लोक आहे तो 18व्या अध्यायामधील आहे. 18वा अध्याय जे सर्व गीतेचे सार 18व्या अध्यायामध्ये आहे. 18वा अध्याय नव्हे एक अध्याय गीताचे आहे. तर या श्लोकाचा अर्थ असा आहे. भगवान अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला सांगत आहेत. भगवान म्हटले अर्जुना त्या ईश्वराला सर्व भावाने शरण जा. सर्व भावाने म्हणजे अहंकार चित्त व शरीर अर्पण करून शरण म्हणजे शरण जा अर्पण करून. तर या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला गीता सांगत आहे. अर्जुनाचे निमित्त करून श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे शरणागती सांगितलेली आहे. तर या जगामध्ये 3 प्रकारचा समाज आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जग. त्यात पहिला वर्ग असा आहे संसार दुःखाची निवृत्ती आणि मोक्षाची इच्छा करणारा पहिला वर्ग. मोक्षाला तुच्छ मारणारा दुसरा वर्ग आणि केवळ सुखाच्या आशेवर जगणारा तिसरा वर्ग. असे 3 प्रकारचे लोक आहेत. आणि 3ही प्रकारच्या याचा एकच अर्थ आहे. तर त्यामध्ये एक तर आपल्याला हे अमोल मानवदेह मिळाला आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त करून येते. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुषे संशय. तर मनुष्यत्व म्हणजे काय? मनुष्यत्व म्हणजे माणुसकी. माणुसकी कशाला म्हटलेलं आहे? आपल्याला कोणी जर चहा पाजलं तर आपण म्हणतो काय माणुसकी आहे. कुणी जर तंबाखूच्या बिड्या दिल्या म्हणतो काय माणुसकी आहे. त्याला माणुसकी म्हणत नाही. ज्या भगवंताने आपल्याला अमोल मानव दिला आहे त्याचं भजन करणे त्याला माणुसकी म्हटलेलं आहे. मनुष्य कोणा तरी साधी नारायण नाहीतर ही ना पशुनी. तर एवढा अमोल मानव दिलाय ना. दिवे दिल्या देह भजना गोमटा म्हणून भजन करायचं अमोल मानव द्यायचे. मनुष्यत्व मुमुक्षुता म्हणजे काय? आपल्या उद्धाराबद्दल तळमळ असणे मोक्षाबद्दल तळमळ असणे. सद्गुरूंकडे जावे त्यांना विचारावे कै मी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संत सज्जन करा समाधान चित्त माझे. तर सद्गुरूंकडे जावे त्यांना विचारावं. मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुषे संश्रय म्हणजे सद्गुरूंची भेट किंवा संतांची कृपा होणं ही त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. त्यातली त्यात असा या आपल्याला अमोल म्हणजे याच्यामध्ये भारतामध्ये आपल्याला जन्म मिळाला हे आपलं परमभाग्य आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तर परमभाग्याची संपत्ती. अशा सुसंस्कृत भारत देशामध्ये आम्हाला नरदेह मिळाला हे आपलं परमभाग्य आहे. आणि या अशा देशामध्ये आपल्याला देह मिळण्याकरता संचित रूपी बँकेत पुण्यरूपी अकाउंटमध्ये बॅलन्स असावे लागते. तेव्हा हा नरदेह मिळतो परमभाग्याने मिळतो. आणि अशा अमोल मानव देहामध्ये आपण जन्माला आलो आहेत. तर वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला.
वयाच्या 16व्या वर्षी. आणि वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. वयाच्या 6व्या वर्षी नामदेवरायाने भगवंताला जीव घातलं आणि अद्भुत शांती प्रस्थापित करणारे शांतीब्रह्म श्री क्षेत्र पैठणचे नाथ महाराज याच भारत देशामध्ये पवित्र भूमीवर आपल्या रसाळवाणीच्या माध्यमातून पंचमेध निर्माण करणारे कडकडीत वैराग्याचे पुतळे सद्गुरू तुकाराम महाराज याच पवित्र भूमीवर माझ्या देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे वस्त्र मिळत नाही तोपर्यंत मी सुद्धा अंगावर वस्त्र धारण करणार नाही असे महात्मा गांधी याच पवित्र भूमीवर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आहे अशी प्रतिज्ञा आत्मविश्वास प्रकट करणारे लोकमान्य टिळक याच पवित्र भूमीवर आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न रायबाचे ही या मायभूमीवरची निष्ठा दाखवणारे नरवीर तानाजी मालुसरे याच पवित्र भूमीवर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा असा नारा जनसामान्यपर्यंत पुरवणारे नेताजी सुभाषचंद्र बोस याच पवित्र भूमीवर या माझ्या देशात या हिंदू धर्माची निंदा कराल तर समुद्रात फेकून देईल असं स्वाभिमान बाळगणारे स्वामी विवेकानंद याच पवित्र भूमीवर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरता छत्रपती शिवराय ही प्रतिमा निर्माण करण्याकरता जिजाऊ माँसाहेब याच पवित्र भूमीवर तर सज्जन हो हाल हाल होऊन मरण पत्करेल पण धर्म बदलणार नाही अशी धर्माबद्दल धर्मनिष्ठ छत्रपती संभाजीराजे याच पवित्र भूमीवर तर कोणत्या पवित्र भूमीवर थोडे मोठमोठे वीर जन्माला आले तर पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. तर सज्जन हो अशा सुसंस्कृत कुळामध्ये पावन देशामध्ये तुम्हाला नरदी मिळाला ते आपलं परम भाग्य आहे. अप्राप्तशी प्राप्ती योग हा प्राप्तशी परिपालनक्षेम हा असा अप्राप्त असणारा अमोल मानव देव आपल्याला मिळाला म्हणजे योग झाला तसा क्षेम झाला पाहिजे म्हणजे मिळाला तसा कळाला पाहिजे. तर आपण एक गोष्ट सांगू म्हणजे उदाहरण देऊ म्हणजे कळतं आपल्याला अमोल मानव देव मिळाला पण कळाला पाहिजे. ते एक राजा होता चातुरंग सैन्य घेऊन वनामध्ये जात होता. जात असताना काय झालं सैन्य गेले एका बाजूला आणि राजा गेला दुसऱ्या बाजूला. मुलांना बोलू नका. राजा गेला दुसऱ्या बाजूला आणि जात असताना राजा मागे घोड्यामागे एक वाघ लागला. पाय लागला. राजा जाता जाताना त्या घोड्यावरून खाली पडला. घोडा निघून गेला वाघ निघून गेला राजा खाली पडला. जी सकाळी 10 वाजता राजा खाली पडला तर रात्री 10 वाजता शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर रात्रीचे दिवस काळोखी रात्र होती उन्हाळ्याचे दिवस होते कडकडीत उन्हाळा होता. राजाला बेशुद्ध पडला. रात्री 10 वाजता शुद्धीवर आला. तहान लागली भूक लागली तर काय करावं गडद अंधार पडलाय भूक तर लागली ताण लागली इकडे तिकडे पाहतो आहे तर रात्रीची वेळ होती. त्याला दूरवर थोडासा जाळ दिसला. राजाला जाळ दिसला तर त्या जाळाच्या अनुरोधाने राजा गेल्यानंतर त्या राजाच्या अंगावर कुत्र भुंकलं. रात्रीची वेळ होती अंधार होता आणि ती होती धनगराची जागल. तर तिथं ते कुत्र भुंकलं तर राजा म्हटला अरे कुत्र्याला आवर. तर म्हणे कोण आहे. राजा म्हटला कोण आहे तर म्हटले मी राजा आहे. राजा आहे म्हटले आमच्या गल्लीत तर राजा भाऊ का. म्हटले राजा भाऊ नाही मी राजा आहे असा राजा बोलला. तो घाबरला मेंढपाळ घाई आला पळत म्हटले महाराज चला चला म्हटले आत नेलं. एक घोंगडी टाकली बसायला आणि म्हटले काय सेवा करू आपली. तर राजा म्हटला अरे मला फार तहान भूक लागली आहे मला काहीतरी असेल तर खायला दे. तर राजाकडं काय होतं आपलं मेंढपाळाकडं काय होतं
भाकरीचे तुकडे कडक शिळे उरलेले बांधून ठेवलेले झाडाला. आणि पाणी आपलं गाडग्यामध्ये पाणी दे रे, असं पाणी प्यायला गाडगं. म्हटले मला पाणी दे. पाणी पिला राजा आणि ते शिळे भाकरीचे तुकडे आणि ठेसा दिला खायला. राजाने कधी खाल्लं का ते असं भाकरीचे तुकडे आणि ठेसा? अशी चव पंचपक्वान्न खाणार राजा, सोन्याच्या ताटात जेवणार राजा. आज ती त्या फडक्यावर भाकरी आणि ठेसा आवडीने खात आहे. अशी चव त्या पंचपक्वान्नात सुद्धा नाही. राजा पोटभर जेवला, पाणी पिला आणि त्या मेंढपाळाने काय केलं, त्याला एक घोंगडी टाकून दिली आणि उशाला धोंडा दिला एक. तर भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा ही मन सार्थक झाली. कारण राजा आज फुलाच्या शेवर झोपणारा मऊ मखमली गादीवर, पण तो त्या घोंगडीवर झोपला, गाढ झोपला. सकाळी उठला आणि तोंडाला पाणी लावतो तोच राजाचं सर्व सैन्य राजा शोध घेत घेत आले. आणि राजाने काय केलं, राजाच्या खांद्यावर हिरेजडित अशी रत्नाची झळझळीत शाल होती, अशी हिरेजडित रत्नाची ती शाल त्याने त्या मेंढपाळाला बक्षीस दिली. म्हटले, राजा म्हटला, धर, तू माझा प्राण वाचवलास म्हटले तर ही शाल तुला माझ्याकडनं बक्षीस घे. परत दरबारात ये कधीतरी म्हटले, मी तुला खूप काही बक्षीस देईन. राजा निघून गेला राजा. आणि त्या मेंढपाळाने काय केलं, आपली सकाळी त्याचं आवरलं सर्व आणि मेंढ्या घेतल्या आणि चालायला गेला निघून. ती शाल आपली टाकली खांद्यावर, पण त्याला त्या शालेचं महत्त्व काय माहिती होतं. त्यांनी अशी ती शाल मेंढ्या बसल्या की खाली टाकायची, त्यावर बसायचा, मेंढ्या उठल्या की खांद्यावर टाकायची, चालायचं. असं करत त्या शाळेचे ते जंगलामध्ये रानामध्ये काय ते ओढत ताडत सर्व ते हिरे मोती माणिक सगळं गळून पडले. तर त्या राजाला सांगण्याचं तात्पर्य असं आहे, राजाला शाल मिळाली का कळाली होत्या, मेंढपाळाला शाल मिळाली कळाली नाही. तशी त्याप्रमाणे आपण सुद्धा मेंढपाळ आहोत. कारण आपल्याला ही अमोल देवरूपी शाल मिळाली कळाली नाही, मिळाली तशी कळाली पाहिजे. तर एकदा काय झालं, एक चोर होता आणि तो असे छोटे छोटे चोऱ्या करत असं. त्यांनी काय केलं, एकदा एका सावकाराचा घोडा पाहिला आणि तो घोडा त्यांनी पळवला. तो काय म्हटला, हा जर आपण घोडा जर चोरला आपल्याला चोऱ्या करण्याची गरज पडणार नाही. तो घोडा पळवला आणि सोलापूरच्या बाजारात नेला. त्याला वाटलं आता याचे चांगले पैसे येतील. त्यांनी काय पाणी नाही, भाकरी नाही, जेवण काही डबा आणला नाही. त्याला वाटलं घोडा विकू, पैसे येतील आणि खाऊ पिऊ मजा करू म्हटले. तो गेला घोडा घेऊन सोलापूरच्या बाजारात जाऊन बसला आणि असा सुंदर घोडा होता तो. आणि सर्व लोक बघायचे, म्हणायचे, का घोडा विकायला ठेवला का? मी काय सांगते मुद्दे लक्षात ठेवायचा, अमोल मानोदय मिळाला पण काळासाठी सांगत आहे. तर म्हटले, घोडा फार सुंदर आहे म्हटले, याची काय किंमत आहे म्हटले घोड्याची किंमत घोडच सांगा. तर तो घोडा म्हटले, कसं काय कळा? म्हटले, चालून बघा. तो मनुष्य घोड्यावर बसला आणि 2 किलोमीटर जाऊन आला. म्हटले, घोड्याची किंमत घोडच सांगा. म्हटले, काय किंमत? म्हटले, 50,000. तो मनुष्य मला 50,000 देतो. म्हटले, मिळणार नाही, 1 लाखाशिवाय 1 रुपया कमी घेणार नाही म्हटले. तर तो मनुष्य गेला. दुसरा गिऱ्हाईक आलं, तो सुद्धा म्हटला, राम राम. म्हटले, राम राम. म्हटले, घोडा विकायला ठेवला वाटलं मग? म्हटले, हो. म्हटले, काय किंमत त्याची? म्हटले, घोड्याची किंमत घोडच सांगन. कसं काय? म्हटले, चालून बघा. गेला 2 किलोमीटर, परत आला आणि म्हटला, 75,000 दे. म्हटलं, जमणार नाही, 1 रुपयाशिवाय 1 लाखाला 1 रुपया सुद्धा कमी घेणार नाही म्हटले. ती गिऱ्हाईक गेलं. तिसरं गिऱ्हाईक आलं आणि असे तो म्हणला, हा केवढा द्यायचा घोडा? म्हटले, घोड्याची किंमत घोडच सांगन. तो म्हटला, 95,000 दे. आता द्यायचं ना त्याने? तर म्हटलं, नाही, 1 लाखाला 1 रुपया सुद्धा कमी घेणार नाही. तर तो गिऱ्हाईक पण गेला आणि त्या सर्व गिऱ्हाईकाची एक मनुष्य असं स्टोरी बघत होता, यांचं काय चाललंय. तो त्याने काय केलं, असं चांगला वेशभूष घातला आणि आला. तो म्हटला, फारच सुंदर घोडा आहे म्हटले, असा घोडा कुठंच नाही, आळंदीत नाही, देऊला नाही, कुठं दिसला नाही, एवढा सुंदर घोडा आहे म्हटले. पंढरपुरात नाही, सोलापुरामध्ये दिसला म्हटले मला एवढा भारी घोडा. याची किंमत सांगा म्हटले. आपल्या घोड्याची किंमत घोडच सांगा. कसं काय? म्हटले, घोड्यावर बसून बघा. घोड्यावर बसला, जी टांग मारली तर तो घोडा दामटला. तो परत घोडा आलाच नाही. वाट बघून थकला, तहान लागली, भूक लागली, पाणी नाही, डबा नाही, काही नाही, सुकून गेला. सकाळचे रात्रीचे 6 वाजले. सकाळीपासून बसला होता. गिऱ्हाईक सगळे गेले आणि तो घोडा गेला. आणि पहिले गिऱ्हाईक आलं होतं. म्हटले, याचा घोडा नक्कीच विकला, कारण याचा चेहरा सुकला म्हटले. म्हटले, का हो, घोडा विकला का? म्हटले, हो विकला म्हटले.
हळूहळू बोलला तो. आता त्याच्यात आता प्राणच राहिला नाही तर काय गळून गेला तो. म्हटले विकला. आणि केवढ्याला विकला? म्हटले आल्या दामातच गेला. आल्या दामातच गेला म्हणजे कसं? जसा आला तसाच गेला. तसा हा अमोल मानव आलाय तसाच चाललाय आपला. तर नाथ महाराज काय म्हटले? पृथ्वी मोलाची देत सोनं न मिळे या द्यायचे एक क्षण. एवढा अमोल मानव आहे मिळाला पण कळाला नाही. या अमोल मानव देयाचे प्रयोजन काय? या अमोल मानव देयाचे ध्येय काय? या अमोल मानव देयाचे साध्य काय? आणि या अमोल मानव देयाची कर्तव्य काय? तर ज्याला आपल्या अमोल मानव देयाचे प्रयोजन कळले नाही तर नाथ महाराज म्हटले नाहीतर ही ना पशुहुनी, नाहीतरी काय थोडी श्वारशुकरी बापुडी, पुंस नाही पायाच्या मनुष्य परी कुत्री दी. एवढे साधू संतांनी आपल्याला जोडे मारलेत पण आपण काही सुधरत नाही. तर तसा जर विचार केला तर मानवामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे? आहार निद्रा भय मैथुन. आहाराची गरज मानवाला आहे, पशुला आहे. भय मरणाचं मानवाला आहे, पशुला आहे. आहार निद्रा झोप मानवाला आहे, पशुला आहे. सर्व गोष्टी सारख्याच आहे पण तरी पण मानव हा सुधरत नाही. म्हणून महाराज म्हटले नाहीतरी हिनं पशुनी. तर एवढा खालच्या दर्जाचं बोलाय तरी पण मानव जागी होत नाही. म्हणून आपण शरणागतीवर बोलत आहोत, शरणागतीवर बोलत आहोत. म्हणून भगवान सांगतात अर्जुना ईश्वराला सर्व भावाने शरण जा. त्यामुळे मानव ध्येय करणे तो हीन आहे असं त्यांनी म्हटले महाराजांनी. तर आता खऱ्या पशुला 4 पाय आहे, याला 2 पाय आहे. खऱ्या पशुला 2 लांब कान आहे, याला आकडू कान आहे. त्याला शेपटी आहे, हे बिना शेपटीचं आहे. लांडा गर्भ जाणं महाराज म्हटले म्हणजे हे लांडा गाढव आहे असं म्हटले. आपल्याला एवढे उपमा दिले संतांनी पण आपण काही जागी होत नाही. तर तसं जर विचार केला तर मानवाचं आणि पशुचं सारखंच आहे. तरी सृष्टीमध्ये या मानव सृष्टीमध्ये मानव या सृष्टीमध्ये श्रेष्ठ का? भगवंताने ज्या वेळेला सृष्टी निर्माण केली, आता भगवंताने सृष्टी का निर्माण केली? तर त्याला कर्म आहे ना. एक लेणी कंठवेची म्हणून येणे केली 14 निर्माण भुवने. मेघ गगन सूर्य चंद्र तारांगणे कौतिकी 5 भिन्ने भिन्ने हो. ऐसा हा लागवी माया सूत्रधारी. तर त्याच वेळेला एकट्याला कर्मेना म्हणून त्यांनी नसताना हा व्याप वाढून घेतला. व्यवहारात सुद्धा तसंच आहे. एकट्याला करमत नाही म्हणून नसताना 8 तास करण्याची पाळी आली आणि टेन्शन वाढून घेतलं. मी कशा करता सांगितलं? एकट्याला कर्मेना म्हणून भगवान परमात्म्याने सृष्टी निर्माण करण्याचा व्याप केला आणि अनेक जीव निर्माण केले. कारण त्याला वाटलं मला याच्यातून कोणतरी जाण्याचा प्रयत्न करेन. त्यांनी काही स्थलचर निर्माण केले, काही खगचर निर्माण केले, काही जलचर निर्माण केले भगवंताने. काही पाण्यात राहणारे निर्माण केले, काही आकाशात उडणारे केले, काही पृथ्वीवर राहणारे निर्माण केले. पण ती कशी केली? 2 पायाची, 4 पायाची, 6 पायाची, 10 पायाची, बिना पायाची निर्माण केली सर्व, पण आडवी केली. त्या भगवंताला वाटलं मला ह्याच्यातून कुणीतरी जाण्याचा प्रयत्न करेल पण त्याला कोणीही जाण्याला तयार नाही. म्हणून भगवंताने खेद केला, निषेध केला की 9व्या अध्यायाच्या एवढा अमोल मानव देव म्हणजे त्यांनी निषेध केला की या मनुष्य देहामध्ये ज्ञान नावाची वस्तू जास्त त्यात जास्त काय झालं बरं का, एक वस्तू जास्त दिली. त्या वस्तूच्या माध्यमातून एक उभं पावलं निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये एक जास्त वस्तू घातली ज्ञान नावाची. त्याला वाटलं ह्याच्या माध्यमातून मला हे जाण्याचा प्रयत्न करेल पण ते बावलं सुद्धा बेईमान निघालं. बाहुल्य मनुष्य देही ज्ञान घातले पाहिजे ते सुद्धा बावलं म्हणजे बेईमान निघालं. म्हणून भगवंताने या मानव देहाचा 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये निषेध केला की अश्रद्धधाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य मान्यवर्तनते मृत्यू संसार वर्तमनी. एवढा अमोल मानव देह दिला पण माणसाला ते कळाना. म्हणून भगवंतांनी निषेध केला. त्याच्यावर खूप सुंदर अशा
दृष्टांताच्या ओव्या टाकलेल्या आहेत माऊलीने. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, अशी तुझीच्या पदराड, परी अभिरुण गोचड अशुद्ध काय न शेवेती. का कमल कंदारी दर्दुरी, नांदून एकेच्या घरी, परी पराग शिवचे भ्रमरी येण्याची खरेची उरे ना तरी निदेवायच्या परिवारी, लोह्या रुजल्या ती ससवरी, येथे बैसून उपासकरी का दरिद्रीची आहे. माऊलीने या अमोल मानवद्याबद्दल खूप सुंदर अशा दृष्टांत ओव्या दिलेल्या आहेत बघा. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, दूध आहे बघा पवित्र आहे आणि गोड आहे, पण गाईच्या काशीमध्ये दूध असतं आणि बाहेरून एक गोचिड नावाचा पाणी असतो, पण त्या गोचिडाला आत दूध आहे हे त्याचं ज्ञान नसतं. तो काय करतो, अपवित्र रक्त सेवन करतो. तर माऊलीने म्हणजे त्याला महत्त्व कळलं त्या गोचिडाला, दूध आहे ते त्याने अपवित्र रक्त सेवन केलं म्हणून दुसरा दृष्टांत दिला चढता हे का कमल कंद आणि दळदुरी बघा. बेंडकी आणि कमळाचं फूल झाड, तर त्या झाडाच्या बुडाला बेंडकी बसते आणि झाडाच्या बुडाला बेंडकी असते, वर फूल असतं 2 फुटावर अंतर असतं, पण त्या बेंडकीला त्याचं ज्ञान नसतं. तर ती त्या मकरंद सेवन करण्याऐवजी ती चिखल खाते आणि दूरवरून भुंगे येतात त्या गुलाबाच्या फुलातला झाडातला मकरंद सेवन करतात आणि हिला त्याचं ज्ञान नसतं, ती त्यात चिखल खाते बेंडकी नाही का. तर माऊलीने त्याच्यापेक्षा चौथा दृष्टांत दिला. ना करीने देवाच्या परिवारी, लोह्यातल्या ते ससवरी, तेथे बैसून उपासकरी का दरिद्रीची आहे बघा. एक मनुष्य असतो, वाडवडिलांनी पूर्वी खूप धन कमवून ठेवलेलं असायचं, पण त्याला त्याचं ज्ञान नाही की आपल्या घरामध्ये धनाचे हांडे ठेवले. पूर्वी लोक ठेवायचे घरामध्ये हांडे धनाचे, त्यांना त्याचं ज्ञान नाही. तर ते काय करायचे, भिकीचे तुकडे गोळे करून आणायचे, त्या धनावर बसून खायचे, पण त्यांना त्याचं ज्ञान नाही. तर माऊलीने त्या 3 दृष्टांताप्रमाणे सिद्धांत दिला. तैसा हृदयामध्ये मी राहू, असता सुखाचा आरामू, का भ्रांताशी काम विषयावरी बघा. गोचिडाप्रमाणे, बेंडकीप्रमाणे आणि त्या दुर्दैवाप्रमाणे एवढा आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे हे त्याला ज्ञान नाही. तैसा हृदय तैसा त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणात भगवंत आहे त्याचं त्याला ज्ञान नाही, पण तो विषयाचं सुख शोधतो. विषय काय म्हटले, सुख गाळीवर मूर्खावले मूर्ख, आपला हा अज्ञानी जीव विषयात सुख शोधतो. विषयात सुख नाहीये, आपल्या अंतःकरणात परमात्मा आहे, पण त्याचं त्याला ज्ञान नाही, विषयात सुख शोधतो. माऊलीने हरिपाठ सुद्धा म्हटलं आहे, सर्व गटी राम बिहारी एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. जसा सूर्य एक असतो तो आणि कडं त्याचे किरण पसरतात, तसा सर्व गटी म्हणजे सर्व ह्या आपल्या देहाला घट म्हटले. घट ह्या सर्वांच्या देहामध्ये भगवंत आहे, पण आपल्याला त्याचं ज्ञान नाही, आपण विषयात सुख शोधतो. तर घट कशापासून बनतो, घट मातीपासून बनतो. तर मातीने घट होण्यात मोठेपणा आहे का, माती राहण्यात मोठेपणा आहे. तर माती राहण्यात मोठेपणा आहे, पण माती आपलं स्वरूप विसरली आणि घट या अवस्थेला प्राप्त झाली. पण झालं काय बघा, आपण आश्विन महिन्यामध्ये घटस्थापना करतो, घट बसवतो, चांगला उपयोग आहे घटाचा. पुढे चला, दिवाळीच्या वेळेस आपण असे 5 रंगवलेले बोळके आणतो, त्याच्यामध्ये पूजा करतो दिवाळीच्या वेळेस, चांगला उपयोग आहे घटाचा. आणखी पुढे चला, आपल्या सर्व माता भगिनी संक्रांतीला त्यात वानवासा ठेवतात, त्याला काय म्हणतात, सुगडं. चांगला उपयोग आहे त्या घटाचा. माती आपलं स्वरूप विसरल्यामुळे ते झालं काय, मी त्यासाठी सांगत आहे उदाहरण, थोडे मुद्दे लक्षात ठेवत. तर विसरल्यामुळे काय झालं, ती घट अवस्थेला प्राप्त झाली माती. आणि संक्रांतीला स्त्रिया वनवास करतात, चांगला उपयोग आहे. पुढे आपण आपल्या शिवरात्रीच्या वेळेस सप्ताह करतो, त्याच्यामध्ये दही आणि लाई भरतो त्या घटामध्ये, आणि आपण त्याला दही अंडी बनतो आणि काल्याचं कीर्तन झालं की ते आपण फोडतो, चांगला उपयोग आहे त्या घटाचा. आणखी पुढे चला, आपल्या लग्न सराईमध्ये वैशाख महिन्यामध्ये ते बघा, पूर्वी बोहलं असायचं, काय म्हणतात बोहलं का काय, त्याला असे कड्याने दोन्ही ते असे 5 बोळकेला काय घट लावतात. हां, तर चांगला उपयोग आहे त्याचा. पण पुढे चला, आपण वैशाख महिन्यामध्ये आंबे असतात, लोणचं वगैरे घालतो, दूध तूप दही सगळं काय त्या डेऱ्यामध्ये याच्यामध्ये असतं नाही का.
मातीचा उपयोग कसा कसा झाला, रांजण, चूल, बोळके, सुगडं हे चांगला उपयोग आहे. आणि पूर्वीच्या स्त्रिया, आता भगिनी, पूर्वीच्या डेऱ्याच्या उतरंडी पण असायच्या. तिकड उतरवली कुरड्या शेवाय सगळ्या वडे पापड त्याच्यात होतं. पण अजून एक गोष्ट होती, ती सांगते ऐका तुम्ही. तर काय करायचे त्या खालच्या डेऱ्यामध्ये पूर्वीच्या स्त्रियांना अशी मग बनवती. आता बँकेत खाते बटन दाबलं की पैसे, तसं नव्हतं. आता पूर्वीचं रुपये आडणे सासून त्या गाडग्या खेळायच्या आणि त्या जावायला नेऊन द्यायच्या. जावायला पूर्वीच्या त्याला विनोद करायचे महाराज सांगतात मी. तर एकदा काय झालं, सासूला झाले भांडण. मी काय सांगत आहे, त्या डेऱ्याचा उपयोग आणि डेऱ्यामध्ये ठेवलेली सासूनी खुलवरती पैशाची. तर सासूनं झाले भांडण. तर सासू काय म्हणती, हात जोडून सांगते सुनबाई, सांगते सुनबाई, उद्धटवणी वागायचं नाही. तू म्हणशील मी एक मोठ्याची लेक, हसू पाद्यासाठी तुझी चालू नको, मी खपून घ्यायची नाही. आता सासू जर सुनेला अशी बोली तर सून ऐकून घेईन का? सून काय म्हणती, सासूबाई तोंडावर आणा, तोंडावर आणा, मी भिवून गप्प बसेना. गपचूप खुलवर करिता, उतरंडीशी नेऊन ठेविता, जावयाशी नेऊन देता, खुश करिता जावयाच्या मना. हे जर कळे तुमच्या लेकाला, जावे लागन वृद्धाश्रमाला. हात जोडून सांगते सुनबाई. म्हणजे हे उदाहरण सांगितलं मी, म्हणजे विनोद केला मला सांगायचं. मी जे सांगते ते सगळं बाबाजीच आहे, माझं काही नाही, मला येतच नाही काय. म्हणजे माती स्वरूप विसरल्यामुळं त्याचा उपयोग केला डेऱ्याचा. आणखी पुढं चालते, पुढं सांगते बघा. शेवटी उपयोग करतं त्याचा. समज आजारी, पूर्वी काय हे नव्हतं, ते खापराचा उपयोग करायचे शिसू काढायला मुलांचे, आजारी माणसाची. हा, अजून पुढे चला. शेवटी त्याचा उपयोग करतात. तर आणि ते 3 वेळेस फिरवतात आणि बोंब मारतात. का बोंब मारतात त्याचं आपल्याला माहितीच नसतं काही. तर मला काय म्हणतात, फिरविला गट फोडिला चरणी, महावाक्य दोन्ही बोंब झाली. कारण ते काय सांगतं पुढून, की बोंब मारायला का होता, की तुझा माझा संबंध संपला. म्हणजे मी कशासाठी सांगितलं, घट आपलं स्वरूप विसरल्यामुळं त्याची अशी अवस्था झाली. त्याप्रमाणे आपण सुद्धा आपलं स्वरूप विसरल्यामुळं आपल्याला जन्म नसताना जन्मावं लागतं, मरण नसताना मरावं लागतं. म्हणून बघा महाराज माऊली काय म्हटले, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसाद परम शांतीं सारं प्राप्ती शाश्वतम्. तर भगवंत म्हणतात अर्जुना, त्या ईश्वराला सर्व भावाने शरण जा. सर्व भावाने म्हणजे अहंकार वाचा चित्त देऊन शरण ग मोदिक गांग लिगाले जसे. म्हणजे सर्व भावाने शरण जा असं सांगतात भगवंत. अहंची शरणागती, अहम म्हणजे सर्व या शरीराने भगवंताला अर्पण करून जाणे. वाचेने फक्त भगवंताचंच नाम घ्यायचं. घे घे माझे वाचे नाम गोड विठोबाचे, या वाचेची सेवा करायची. अहम वाचे चित्ताने चिंतन करायचं नाही. मुलाचं कसं होईल, चिंता करायची नाही, चिंतन करायचं फक्त भगवंत. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. तर ह्या चित्ताने भगवंताचं चिंतन करायचं, चिंता करायची नाही. आपल्या चिंतेने काही होत नाही, त्याच्या प्रारब्धात तसं होतं, तसं जसं असेल तसं होतं. म्हणून आपण कोणाची चिंता करायची नाही, भगवंताचं चिंतन करायचं. आणि अहमाच्या चित्त व शरीर, या शरीराने वाचेने भगवंताचं नामस्मरण करणे. आणि शेवटी अखंड मुखात नाम भगवंताचे घेणे. या देहाने हात लागला. या शरीराने पहिली गोष्ट आपल्या उद्धारासाठी आपलंच आधी हे करायचं, भगवंताचं नामस्मरण घ्यायचं, आईवडिलांची सेवा करायची, पंढरीची वारी करायची, आपला उद्धार करायचा. पूर्ण दिवस शिरकायचा नाही द्यायचा भरोसा. म्हणून शक्यतो होईल तेवढं
आणि आपल्या सांगायची गोष्ट पहिली, आपल्या नगरचं, आपल्या अहिल्यानगरचं तर फारच भाग्य थोर आहे. मी काल तिकडे गेलते ना नैमिषारण्यामध्ये काका, तिथं आहे ना एक आपल्या नगरचे साधू आहेत, तिकडे गेलते ते नैमिषारण्यामध्ये. तर ते तिथंच राहिले लहान बा. नंतर त्यांना वाटलं आपलं जाऊ दे मला चिंतन करायला. तर त्यांनी एवढे चिंतन करायचे तर त्यांना साक्षात भगवंताचा साक्षात्कार झाला. आणि ते चालले म्हणले जाऊ ते काय करायचं म्हणजे तिथे राहून आपलं चला म्हणे भगवंत चिंतन करू विमला जाऊन. त्यांना भगवंत साक्षात भेटले म्हणे तू जाऊ नको, ह्या जगाच्या कल्याणासाठी तू इथं राहा. त्यांनी तिथं त्यांच्याकडे काहीच नाही, पण असा कोण मनुष्य आला अचानक काय माहिती. आणि साक्षात म्हणजे राऊत महाराज आहेत ना हे गंगापूरचे, त्यांच्या सप्त्याला गेलो आम्ही भागवताचे. तिथं एक साधू होता, तो आपल्या इकडचाच होता. तर तिथं सांगत होते ते महाराज की म्हणे जाऊ नको तू इथं राहा. असं कोणतरी एक मनुष्य आला, त्यांना सांगितलं, भगवंतच आला त्यांना सांगण्यासाठी. आणि तू इथं राहा म्हटले. ते मी काय करू, इथं मला काय खायला नाही राहिलं नाही. एक मनुष्य कोणतरी आला, त्यांनी असं खूप मोठं असं जमीन दिली त्याला. त्यांनी आश्रम टाकलं आणि छोटे छोटे मुलांचं गुरुकुल खोललं. तर त्यांना तिथं लाईट नव्हती, रात्रीच्या अंधारात राहायची ते. तर तो आपल्या अकोल्याचा मनुष्य होता, तो म्हणजे तो साधू होता, तो चालवता निघून, पण ते सांगते मी साक्षात झालेलं. आणि ते राऊत महाराजाकडे आले तिथं ते बोलले, म्हटले आपल्या गावचे साधू आहेत म्हटले इथं, आणि गुरुकुल खुले. त्यांनी असे छोटे छोटे विद्यार्थी आणले, त्यांनी ते दाखवले, आणले मस्त. आणि म्हटले आम्हाला लाईटची गरज आहे, कारण आम्ही जंगलात राहतो म्हणे, तिथं आरण्य, तिथं नैमिष आरण्य म्हणजे आरण्यात तिथं सगळं असो. तर तिथं म्हटले यांना लाईट नाही. मग सर्वांना राऊत महाराज काय म्हटले, तुमची इच्छा असेल तर त्यांना लाईटसाठी थोडी थोडी काय असं तुमच्या इच्छेप्रमाणे द्या. तर 5 मिनिटात झोळी फिरवली ना महाराज, मी कुठं सांगत नाही, 50,000 रुपये जमा झाले, 50,000 रुपये. आणि तिथं भागवत सप्ताह होता, त्यांच्याच विद्यार्थी होतं, तर त्याला पण लोकांनी दर्शन देते, त्याचे पण पैसे होते. आणि ज्ञानेश्वरीचं पारण होतं, त्याला दिले पैसे, त्याचे पण पैसे होते सगळ्यांचे. सगळे मिळून त्या राऊत महाराजांनी 1,00,000 1,50,000 रुपये त्या साधूला दिले. आपल्या इकडचं होतं. आणि भूषण म्हणजे सांगायचं कसं, ते विद्यार्थ्यांना शिकवतात. आणि मी कशासाठी सांगितलं, आपल्या परमभाग्याने आपल्याला असं दैवत मिळालंय. 50 वर्षापासून अखंड सेवा चालू आहे, आपलं खरंच भाग्य. तिथं म्हणते होता होईल तेवढं आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्या. त्यांना तुमच्या रुपयाची आशा नाही, त्यांना काय त्यांचा मुलगा कमी करत नाही, आणि त्यांच्या परमभाग्याने भरपूर आहे. आपण रुपया ठरवून म्हणजे ते सांगतात असं काही नाही आहे, ते त्यांच्यासाठी सांगतात ते की आपल्याला सारखं चिंतन व्हावं. आपला पण मग लक्षात राहतं ना ते भगवंताचं नामस्मरण केलं, विसरत नाही. आता बघा मी कशी विसरते, कारण माझं चिंतन कमी पडायला लागले. म्हणून आपला उद्धार करा, कोण दिवशी कैसा नाही द्यायचा भरोसा, घाई करा परमार्थाची आणि आपला उद्धार करून घ्या. तर बाबाजीच्या घरी राहिले मी थोडी सेवा सांगण्याचा प्रयत्न केला, जशी मी सांगते जे, पण कोणाला आवडतं ना आवडतं, काकांना आवडतं का नाही काय माहिती, सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून शरणागतीवर श्लोक आहे हा, शरण जा भगवंताला सर्व भावाने, आपलं सर्व अर्पण करून शरण जा आणि आपला उद्धार करा. कोणा दिवशी कसा नाही द्यायचा भरोसा. बाकी आपल्या संग काही येणार नाही, काही देणार नाही कोणी, आपण पण येणार नाही. घरेदारी महाल माड्या, संग येईनात वेड्या, सर्व ही जाग्यावरी राहणार, देहा मातीला जाणार, सर्व ही जाग्यावरी राहणार, देहा मातीला जाणार. माय बाप बंधू बहिणी, माय बाप बंधू बहिणी, संग येईनात कोणी, सर्व ही मायेचा बाजार, देहा मातीला जाणार, सर्व ही जाग्यावरी राहणार, देहा मातीला जाणार. जवळी असता पैसा रुक्का, तवरी म्हणती बाबा काका, शेवटी नाही कुणाचा आधार, देहा मातीला जाणार. वेडी सांगे सर्व जगाला, हरिनामाकडे लक्ष द्याना, होईल कुळीचा उद्धार, देहा मातीला जाणार, सर्व ही जाग्यावरी राहणार, देहा मातीला जाणार. तर सर्व संतांच्या चरणी मस्तक ठेवून तमेव शरणं गच्छ या श्लोकावर तोडकी मोडकी सेवा केली. चुकलं असेल ते माझ्या वाणीचे दोष, योग्य असेल ते आपल्या गुरुमाऊलीचं, एवढे बोलून पूर्ण करत आहे.
कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. वाद्यज्ञे तो शावे तो शोनी मज द्यावे कसाय दाने जे खांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे पडो मैत्र दुरितांचे तिमिर जावो विश्व सुधर्म सूर्य पाहो जो देवांची तो ते लाभो प्राणी जातो सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी पुता चला चेतना चिंतामणीची गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलांछन आत्मजेता कहीना ते सर्वाई सदा सज्जना स्वरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित ये विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवावे एक मने श्री विश्वेश्वराव हा होईल दान प्रसाव ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सिद्धेश्वर भगवान की जय पार्वती पते हर हर महादेव चंद्र भगवान की जय महाराज की जय जोग महाराज की जय महाराज की जय माता की जय. आज भजन नाही तर हे घ्या ना पांडुरंग अष्टक मला नाही भजन बी नाही पाठ नाही भजन नाही म्हणजे मला भजनाची चालत नाही त्यामुळे भजन नाही.